सर्वप्रथम आपण इथे भगवंताचा प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए भगवत प्राप्ति के लिए निष्काम कर्म परम पूज्य परमात्मा चौक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज एका भगवंताचा सामूहिक हवन कार्य आदरणीय तुमसरीजी यांच्या निवासस्थानात पार पडला आणि त्या निमित्ताने या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू व मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी ह्या सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय व मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय गद्रे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय लुटे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय नागपुरीजी देवगडीजी, त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित मंडळाचे आदरणीय राऊतजी बोडी आणि मंचकावर उपस्थित मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय कार्यकर्ता आदरणीय खातेजी, आदरणीय कळंबेजी, आदरणीय मानकरजी, आदरणीय दहीकरजी, आदरणीय काटकरजी, आदरणीय मंच खूप मोठा आहे, आदरणीय संपूर्ण मंच आणि आमचे भाऊजी सुद्धा ठिकाणी उपस्थित आदरणीय कळवजी कैलासजी कळव, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाळ आणि आपले संचालन करते आदरणीय कळव भाऊ, उपस्थित सर्व सेवक सेविका बालमित्र आपल्या सर्वांना माझा नमस्कार। बघा, या ठिकाणी आतापर्यंत ह्या परमेश्वरी कृपेचा परिचय वेगवेगळ्या अनुभवातून आणि बाबांच्या कार्यातून आणि बाबांनी ज्या प्रकारे आपलं संपूर्ण जीवन ह्या परमेश्वरी कृपेला सांभाळून ठेवण्यासाठी जो बाबांनी त्याग पहिल्या दिवशी जो इमान परमेश्वराला दिला आणि बाबांचा निश्चय, या बळावर बाबा जुमदेवजींनी त्या परमेश्वराला पकडून ठेवलं आणि जे जपी तपीला जमलं नाही ते बाबा जुमदेवजींनी या चिखलरूपी संसारामध्ये कमळाचा फूल बनून, आता सरपंच महोदयांनी सांगितलं की गाडगे महाराजांनी भजन म्हणून म्हणून माझा माणूस द्या, माझा माणूस द्या, माणूस शोधता देव भेटला म्हणजे माणूस नाही भेटला। तुकारामांनी अभंग लिहिले आणि खूप त्याच्यावरती टीका झाली आणि त्याच्या त्या ओव्या नदीत डुबवण्यात आल्या आणि सांगितलं की हा तुकाराम स्वर्गाला गेला। खूप विरोध झाला जगाचा। बाबांनी तो धन सहजपणे कुणालाही धक्का न लावता या देशातल्या हजारो 36 कोटी देवी देवता आपण म्हणून त्या 36 कोटी देवी देवतांना डावलून आणि तुम्ही आणि आम्ही सर्वजण त्याला मानत होतो, त्याला डावलून ज्या परमेश्वराची प्राप्ती केली, जो भगवान बाबा जुमदेवजीला कुठल्याही शास्त्रात दिसला नाही। बाबा जुमदेवजींनी जो भगवान पाहिला तो कुठल्याही मंदिरात दिसला नाही आणि म्हणून ऋषिकेशला गेल्यानंतर तिथं नमस्कार केला नाही। तो दाढीत दिसला नाही, भगव्यात दिसला नाही, दगडात दिसला नाही, शास्त्रात दिसला नाही, गीतेत दिसला नाही। आणि या जगात जेवढे देव झाले त्याच्यातही दिसला नाही। म्हणून हनुमानजीला प्रश्न केला, जरी आणि मंत्रातही दिसला नाही, जरी मंत्रांनी विधी बाबांनी सुरुवात केली, या मार्गाची विधी जरी मंत्रांनी चालू झाली असेल हनुमानजीच्या, पण जेव्हा रंगारी समाजाच्या बाईचं दुःख दूर झालं नाही तेव्हा सायंकाळी बाबांनी परमेश्वराला सांगितलं, नाही हनुमानजीला सांगितलं की हनुमान जी, आपको पता है कि हम दिन भर
आपके मंत्र की फूंक मारते हैं, बाई जाती और आती है ना। तो हमें ऐसा लगता है कि किसी भी देव देवता और आप में भी इस कल्पना रूपी शक्ति को नष्ट करने की ताकत नहीं है। बाई ये आखरी फूक है, अभी इसके बाद मत आना। ती बाई गेली तर आलीच नाही। आणि तिथून परमेश्वराचं संशोधन बाबांनी लावलं की शैतान किसे कहे और भगवान किसे कहे। आणि त्यावेळेस साऱ्या देवी देवतांनी परिचय दिला कि हम इस धरती पर मानव थे, भगवान नहीं थे। हमने भगवान को प्रिय कार्य किए और मानव जात हमें ही भगवान समझने लगी। और आज भी वही है। हम हिंदू लोग पूरे 36 कोटि को भगवान मानते थे, क्रिश्चियन में यीशु ख्रिस्त को भगवान मानते थे या मानते हैं, मुसलमान में मोहम्मद पैगंबर को भगवान मानते हैं। लेकिन बाबा जिस भगवान की बात करते हैं वो भगवान बाबा ने आत्मा में देखा और वो परिचय भगवान ने दिया। जब सारे देवी देवताओं ने परिचय दिया तब आत्मा से बाबा को आवाज आई और आवाज बाबा ने सुनी, हे मानव तू मुझे कहाँ ढूंढ रहा है? 24 घंटे में तेरे पास हूँ, जिस पल में छूट जाऊंगा तेरा शरीर मृत हो जाएगा। आणि मग बाबाला आत्मा, तर बाबाचं संशोधन आतमध्ये होतं, बाबाचं संशोधन बाहेर नव्हतं। आणि म्हणून बाबा बाहेरच्यात भगवान पाहिला नाही, आपल्या आतमध्ये पाहिला, आत्म्यात परमात्मा पाहिला। आणि त्या परमात्म्याने बाबाला परिचय दिला कि मैं कैसा हूं, मुझे क्या चाहिए। आणि देवा बाबाला वाटलं की हा मार्ग भगवंत आहे, तो आपल्यात आहे। आणि म्हणून दोन तत्व बाबांनी परमेश्वराला दिले, परमात्मा एक मर्यादे भगवत नाम पर। हे दोन तत्व बाबांनी परमेश्वराला दिलं कशासाठी? निष्काम कर्मयोग आणि परमात्मा एक, म्हणजे भगवत प्राप्ती आणि निष्काम कर्मयोग साधण्यासाठी बाबांनी दोन तत्व परमेश्वराला दिलं, परमात्मा एक आणि मर्यादे भगवत नाम पर। कारण बाबा म्हणायचे की हा जीवन म्हणजे एक चक्रव्यूह आहे, चक्रव्यूह। आणि या चक्रव्यूहातून जर बाहेर पडायचं असेल तर परमेश्वरी कृपाच आपल्याला बाहेर काढू शकते। आणि म्हणून बाबांनी हे दोन तत्व आपल्याला दिलं, परमात्मा आहे, कारण कर्म आहे, प्रत्येक जण कर्म करतो आणि जगातला प्रत्येक कर्म बांधतो माणसाला। म्हणून कर्म आणि एक अकर्ता, कर्ता आणि अकर्ता दोन मध्ये फरक आहे की नाही? कर्ता, आता तुम्ही बसले तर वाटू शकते मी बसलो, पण तुम्ही म्हटलं बाबा तुझी कृपा आहे म्हणून बसलो, म्हणून हा तत्व मिळाला परमात्मा आहे आणि मर्यादे भगवान। माझा भगवान माझ्या जवळ आहे, तो आत्मध्ये आहे, माझ्या आत्म्यात आहे। आणि कर्म निष्काम कर्म करायचे आहे, म्हणून प्रत्येक कर्म करताना हे परमेश्वरा तू माझ्या सोबत आहे, मी निमित्त मात्र आहे। बसवणारा तू आहे, बोलवणारा तू आहे, चालवणारा तू आहे, अभ्यास करणारा म्हणजे विद्यार्थी काय म्हणेल, हे परमेश्वरा तू करून घे, मी निमित्त मात्र आहे। अकर्ता, कर्ता जर चिपकला, जर चिपकला आहे की नाही, कर्ता चिपकला, मी पैदा झाला। म्हणून प्रार्थनेच्या अगोदर आपल्याला विनंती करावं लागते। काय करावं लागते प्रार्थनेच्या अगोदर? विनंती। हे माणसाच्या मीला मारते, कर्माला मारते, जुन्या विचाराला मारते, जुन्या पूजेला मारते। विनंती मीला मारते। सर्वात मोठा दुश्मन शैतान नाही आहे, कोण आहे? मी आहे, मी। बाबा म्हणायचे अरे मला शैतानाने ओळखलं म्हणे, हा सेवक नाही समजून राहिला म्हणे, कारण याचा मीच मोठा आहे म्हणे, एवढी वाचा याची लंबी झाली म्हणे, आकाशही कमी पडून राहिला म्हणे। माणसाचा मी मोठा खतरनाक आहे, भयंकर खतरनाक आहे। तुमचा जर कोणी दुश्मन असेल तुमच्या आजूबाजूचा नाही, आपल्याला वाटते की माझी बायकोच गडबड आहे म्हणताय की नाही, सार गडबड माझ्या बायकोमुळे होऊन राहिला, बायकोला नवराच गडबड आहे म्हणताय माझ्या की नाही। तर गडबड ना बायको मध्ये आहे ना नवऱ्यामध्ये आहे, गडबड कुठे आहे? मी मी मी। आणि ह्या मीला बाबांनी आपल्याला मारायला लावलं। हे मी मेल्यानंतर तुमच्या प्रार्थनेला महत्व आहे आणि प्रार्थना ही मग देण्यासाठी आहे। ह्या मी मेल्यानंतर चित्त शुद्ध होतो, मन निर्मल होतो, बुद्धी उत्तम होतो। खूप सोपी गोष्ट आहे। शरीराचं दुःख दूर झालं, माणूस हा शरीरानं बिमार नाही आहे, हो शरीरात बिमार आहे का?
माणूस विचाराने बिमार होतो. आणि आज मनोवैज्ञानिक असं म्हणतात की या संपूर्ण जगामध्ये जेवढे लोक हॉस्पिटलमध्ये भरती आहेत, पूर्ण हॉस्पिटल पॅक आहेत, करोडो रुपये आहेत तोही हॉस्पिटलमध्ये भरती आहे, नाही आहे त्याच्यातही आहे, शेतकरी आहे, मोठा आहे आणि गरीबही आहे. तर मनोवैज्ञानिक लोकांचं असं म्हणणं आहे की 90% लोक यांना बिमारीच नाही आहे, ते मानसिक बिमार आहेत. कशात ते विचाराने बिमार झालेला आहे. आणि पहिली बिमारी जी होते ती सूक्ष्म शरीराला होते. त्याच्याही अगोदर बाबांनी भाव शब्द, भावना, बायाच्या मनात खूप भावना येते, माणसाच्या मनात येतात, असं काही नाही आहे. माणूस आणि बाई या दोघांच्या मनात भावना खूप येतात, भयंकर भावना येतात. म्हणून पहिली बिमारी भावना, दुसरी बिमारी विचाराची, आणि मग तिसरी बिमारी जी लागते ती शरीराला. कारण शरीर, सूक्ष्म शरीर आणि हा स्थूल शरीर जो डोळ्याने दिसतो. आणि म्हणून बाबांनी आपल्याला या सर्वातून मुक्त करण्यासाठी एकच साधन दिलं, एक लक्ष, एक चित्त, एक भगवान हा भाव 24 तास आपल्या हृदयात बसला पाहिजे. कसा? जबई धा नाम हृदय धरो, भयो पाप को नाश, जैसी चिनगी आग की बड़ी पुरानी घास. विश्वास, पहिल्या दिवशी मरण्याचं वचन, तू माझा आणि मी तुझा, ही दोस्ती आहे की नाही? परमेश्वरासोबत आपली अशी दोस्ती आहे. कशी दोस्ती आहे? तू माझा आणि मी तुझा. आता तिसरा नाही पाहिजे, नाही तर आज कोणाला चिपकते सेवक आहे की नाही? तो त्याला चिपकते, तो त्याला चिपकते. तो म्हणते माई शंकर, तो म्हणते माई शंकर. आता याच्याही पलीकडे तो माया जातीचा, तो त्या जातीचा म्हणते. भाऊ लक्ष ठेवतो म्हणते, हे आपले कामाचे नाही म्हणते ना. त्याच्यापेक्षा हा मार्गदर्शक, अरे म्हणते हा मार्गदर्शक बोलते म्हणजे भगवान बोलते, बरोबर की नाही? काही लोक तर म्हणते की संचालक आहेत म्हणजे मोठे होते ते, नाही याची ऐकल्या पाहिजे, बरोबर की नाही? बघा दिशा कशी झाली. बाबांनी दृष्टी आतमध्ये सांगितली आणि आमची दृष्टी बाहेर चालली. फरक काय पडला? पहिले मंदिरात जात होतो, होऊ शकते ना सर. मी त्या तिकडे एकदा खूप वर्षामध्ये एका गावी गेलो होतो. तर जसं आपण मथळा म्हणतो, नकारी साहेबाला कधी माहित, आता बंद केलं असेल तर माहित नाही, तिकडे त्या भानेगावकडे वगैरे एका बैठकीत गेलो होतो शनिवारी. तर ते म्हणत होते बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, प्रणामा, आणि बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, बाबा जुमदेवजी आहेत, इथपर्यंत ठीक आहे, आई आहे इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे अजी म्हणे आमचे मार्गदर्शक आहेत, म्हणजे ते मार्गदर्शक मरण पावले, आमचे या ठिकाणी मार्गदर्शक उपस्थित आहेत, आदरणीय, त्यांनाही माझा प्रणाम. म्हणजे वास्तविक पाहता त्या मार्गामध्ये आई जेव्हा जग सोडून गेल्या तेव्हा बाबा होते. 90 मध्ये आई गेल्या, आणि जेव्हा बाबा होते एका कार्यक्रमात बाबा होते, आणि एक सेवक काय म्हणतो, या कार्यात, या बैठकीत आई आहे. बाबांनी त्याला थांबवलं, मग मार्गदर्शन केलं. हा काय म्हणतो जी म्हणे, मी जे वस्तू पाहत नाही मी ती मानत नाही. लक्षात. म्हणून आम्ही लहान असताना आई गेल्या किंवा बाबा असेपर्यंत आई उपस्थित आहे असं म्हणत नव्हते. ती हा भाव चांगला आहे, कारण आई, पती आणि पत्नी, जसं राधा कृष्ण म्हणतात ना, लक्षात, राधा आणि कृष्ण. पण हे खोटं आहे. पण विधी लिखित आई आणि बाबा हे सत्य आहे. पण कृष्णाची बायको कोण होती? रुक्मिणी होती. बरं मला सांगा, तुमच्या नवऱ्याच्या समोर एखादा बाईचं नाव ठेवून घरी येऊ द्याल का तुम्ही रात्री? हे राधा काय त्याची बायको नव्हती, राधा कृष्ण. आपण काय म्हणतो आई आणि बाबा, हे विधी लिखित आहे ना. मला सांगा, ऑन पेपर खरं आजच्या जमान्यात असं म्हटलं असतं तर हे काय झालं की कृष्णाच्या, मला नाही माहित, मी इतिहास नाही पाहिला, वाटला लोक सांगतात, पण मला असा समज म्हणते की राधाला उलट करा. काय होते राधाला उलट केलं? काय होते? राधा धारा आहे की नाही? जी धारा आहे, धारा म्हणजे प्रवाह. लोक कृष्णाला भगवान मान, कृष्ण हा एका शक्तीचं नाव आहे, राम हा एका शक्तीचं नाव आहे. पण जो राम आहे हा दशरथाचा पुत्र होता, पण त्याच्या बापानं राम ठेवलं. जसं आपण नाव ठेवतो ना, महाप्रभा लक्ष्मण, वासुदेव, हरी किशन, महादेव, देव का देव. पण याचा अर्थ काय झाला? तसंही दशरथाच्या अगोदरही राम होता.
पण रोपाला वाटला का तोच देव आहे की नाही. बाबांनी समजून सांगितलं की राम हा माणूस होता, दशरथाचा पुत्र होता, मर्यादा पुरुषोत्तम होता, त्यांनी देवाला प्रिय कार्य केलं आणि म्हणून तो रावणाला मारू शकला. पण रावणाने काही ज्ञान म्हणजे महाज्ञानी नव्हता, तोही ज्ञानी होता, ब्रह्मज्ञानी होता, महाज्ञानी होता. ठीक आहे, आपण आपल्या पोराचं नाव रावण ठेवतो का? काऊन नाही ठेवत आपण? काही लोक ठेवते, काही लोक आहे पूजा करतात तिकडे दक्षिण मध्ये रावणाची. पण कारण तुम्ही असं रामायण म्हणते 750 श्लोक रावणावरती आहे, 450 श्लोक रामावरती आहेत. महागुणी त्याचं एवढी स्तुती केली आहे रावणाची. 750 श्लोक, 450 श्लोक रामाचे. रामापेक्षाही श्रेष्ठ रावण. पण एकच गडबड केली त्यांनी. कोणती गडबड केली? मी सर नाही ना, ते सीता उता काही नाही, आपल्याला तेवढंच मला सांगितण्यात आलं. आलं का लक्षात? त्यांनी सीतेला हात सुद्धा लावला नाही. आलं का लक्षात? सीतेला हात सुद्धा, ते तर सर्व कारण काय होता त्याचा, तो स्वतःला सर्वे सर्वा समजायला लागला. सर्वे सर्वा मला कोणी मारू शकत नाही हा त्याचा भाव होता. देव आला तरी नाही मारू शकत, तर वचन तसा भेटला होता. त्याला मारला तर त्याचे 10 असे चित्र तयार होत होते. आम्ही पाहिलं काय खरं काय खोटं माहित नाही. आलं का लक्षात? पण सर्वे सर्वा समजत होता. म्हणून बाबांनी आम्ही सांगितलं, लोक म्हणायचे बाबा, एक सेवक आला बाबा म्हणे मी तुमच्या नावाचा तीर्थ बनवलं तर दुःख दूर झाले म्हणे. वा वा म्हणे, बहुत मोठा नाव केलं म्हणे तो, आहे की नाही? बाबाला माहित होतं पुढे विचित्र लोक आहेत म्हणून, आहे ना. युगे चालला, कारण बाबा सहित साऱ्या मानव जातीला परमेश्वराने काय म्हटलं? हे मानव भले तूने मुझे प्राप्त किया, उनमें से तू एक मानव है. मैं मानव पर कदापि विश्वास नहीं रखता, मानव एक बेईमान है. म्हणून बाबांनी कधीच आपल्याकडे बोट नाही दाखवलं. बोट नाही दाखवलं तरी काळ्या केल्या लोकांनी. कारण या मार्गात कार्यकर्ता कमी आहेत. कोण जास्त आहे? कार्यकर्ता आहे. या मार्गात सेवक कमी झाले. किती सुंदर नाव आहे सेवक. शिष्य नाही म्हटलं बाबांनी, काय म्हटलं? सेवक. आणि बाबांनी असा सेवक बनवला आपल्याला. सेवक बनवताना कोणाचा कान फुकला नाही. फुकला का कोणाचा कान? अच्छा. आणि जगातले सारे गुरु, आताच आमच्या नागपूरला महाशिवराम काहीतरी परिणय झाला मोठा, असं काहीतरी मोठा नाव होता त्याच्या अगोदर. आता तर असा एक झाला, म्हणजे हिमालय की समाधी, हिमालय का ध्यान, हिमालय का ध्यान, हिमालय का ध्यान. आमच्या नागपूरला राधा राधा म्हणतात ना, 15 करोड घेऊन जातात. आलं का लक्षात? रामायणाच्या नावाने 10 करोड घेऊन जातात आणि कृष्ण कथा म्हणून 20 करोड घेऊन जातात. आणि हिमालयाची कथा तर काय सांगूच नका, कारण एका बॅनरची ऍडव्हर्टायझर 1 लाख रुपयाची असेल. असे पूर्ण नागपूरच्या बाहेर. हे लक्षात घ्या. बाबांनी गर्दी केली नाही. किती लोक कार्य घेण्याकरता बाबाकडे गेले आणि बाबांनी म्हणलं ज्या घरी 3 दिवसाचे करून टाक, असं म्हटलं का कोणाला? कोणी गेला नाही. तो भगवान बाबांनी. आता गुरु नाही करू शकत आणि याच्या अगोदरही नाही केलं. म्हणजे गुरु दीक्षा जर घ्यायची असेल तर जावं लागते, है ना. काहीतरी घेऊन जावं लागते, दक्षिणा घ्यायला लागते. आणि मग तो गुरु चुपचाप मंत्र देते कानामध्ये. त्याला सांगते सांगायचं नाही, मंत्र गुप्त राहते. म्हणजे गुप्त ठेवायचा, तो काम करते म्हणते. काय करते तो काम करते. तो गुप्त मंत्र कोणाला सांगायचं नाही. तो गुप्त मंत्र राहते. आता मंत्र कोणता राहत असेल? ओम नमो शिवाय, ओम नम भट असेच राहत असतील, आहे की नाही? पण तो नवरा बायकोला सांगत नाही ना. बायको आणि आपला ओपन एकदम खुला काम. जेव्हा मला आहेत ते त्यांनी म्हणावं बाबा आणि म्हणजे कल्याणजी की, आहे की नाही? तथाच तू त्याचं पण आहे. ओपन मार्ग, ओपन मंत्र. आणि महत्वाचं, बाबाच्याकडे गर्दी करायची नाही. जावं लागते का तिकडे टेमकीमध्ये गर्दी करायला? जावं लागत नाही. तो भगवान बाबांनी आपल्याला समजा, ही गोष्ट समजा. हे समजण्यासाठी आहे. आपल्याला बुद्धिमान व्हायची गरज नाही. काय व्हायची गरज आहे? समजदार. बुद्धिमान लोकांचीच गरज नाही. या मार्गात गडबड तेच झाली. या मार्गात बुद्धिमानच लोक खूप आले किंवा मग झाले नंतर, असं होऊ शकते. म्हणून बरं झालं बाबांनी मी विनंती दिली, नाही तर काय झालं असतं? अजून भयंकरच झालं असतं. मी नसतं, आहे की मी मेला म्हणून भगवान उभा झाला. मरे या जे भगवान तू जे माया टाळ. म्हणून ती मोंगर कसा तलावावरती नाव डुबली नाही. नावेत पाणी भरला होता आणि दिवाणजी काय म्हणते, मरता हूं कुत्ता हूं तभी मरता हूं और खड़ा रहता हूं. मग नीचे टेका दिया भगवान ने, बोले बरोबर है नहीं? तो टेका किसके पीछे खड़ा है? जो मरता है भगवान उसी के पीछे खड़ा है.
आणि म्हणून या मार्गातले कर्म चिपकवू नका. सहज 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 जीवन जगा. सहज. जसं कडंबीजी त्या दिवशी म्हणत होते, मी गाडी नाही चालवत म्हणे, बाबा हनुमानजी बाबा चालवून राहिलाय. हे करेक्ट आहे की नाही? तुम्ही तुमच्या जीवनाचं पूर्ण समर्पण परमेश्वराला द्या. तुम्ही निमित्त बनून आणि मी निमित्त बनून. मी बोलणारा कोण आणि तुम्ही ऐकणारे कोण, आहे की नाही? ह्या भाव जर असेल तर जीवन सहज आहे, नाही तर मग कठीण आहे. कठीण, भयंकर कठीण आहे. एखादा अध्यक्षही बनला तो असा कागद काढेल, पाजी म्हणे आम्ही 5 वर्षात काय केला, 60 करोडची जागा घेतली, 500 यांनी आपल्या घरून घेतली का? बरं. एखादा मार्गदर्शक म्हणे अगदी असा कडक मार्गदर्शक अवधी म्हणे आपल्याकडून कार्य घेतलं तर 3 दिवसात बरा म्हणे दाटणार. भयंकर कठीण परिस्थिती आहे. तर दृष्टी कुठे आहे? दृष्टी बाहेर आहे की अंदर आहे? दृष्टी याच्या अगोदर बाहेरच होती आपली, म्हणून हा खाली होता. म्हणूनच तर शैतान घुसला होता का नाही? गुरुजी होता त्याच्या अंगात घुसला होता आणि डोळानी होता त्याच्या अंगात घुसला होता. तर बाबांनी सांगितलं तुझा आहे तुझे पाशी, तरी तू जागा बुडायला असेल. आता याला टिकवून ठेवायचं हा सर्वात मोठा. म्हणून बाबांनी 3 शब्द दिलेले आहेत. जशी तुमची भूक म्हणजे आपली भूक वरण भात भाजी पोळी, तशी ती आत्म्याची आणि परमात्म्याची भूक. बाबांनी सांगितलं सत्य, मर्यादा आणि प्रेम. बाबांनी तर याला 3 कदम म्हटलेलं आहे. 3 कदम जे वामन अवतार मध्ये जो भगवंतानी जन्म घेतला आणि बळीराजानी म्हणतो मी सर्वे सर्व म्हण. बघा ज्याने ज्याने सर्वे सर्व म्हटलं तेव्हा भगवान उभा झाला. सर्वे सर्व रावणाच्याही जीवनात तेच झालं, ज्याच्या ज्याच्या जन्मात. आणि म्हणून बळीराजा म्हणे मी कुठेही मागा म्हणे, मी जागाच देऊ शकतो म्हणे, कारण त्या जागाच भरपूर होती त्याच्याकडे, आहे की नाही? कुठेही म्हणे आपलंच आहे म्हणे. हे काय आहे? आपलंच आहे. आणि 3 कदम जेव्हा जागा मागितली तो 2 कदम देऊ शकला, 3रा कदम देऊ शकला का? तो नाही. ते 3 कदम आहे. सत्य, मर्यादा, प्रेम. अफाट कृपा आहे. ह्या अफाट कृपेचा परिचय ह्या 3 शब्दामुळे येतो. आणि हे 3 शब्द आहेत सत्य, मर्यादा आणि प्रेम. आणि म्हणून हे सत्य, मर्यादा, प्रेम आपल्या कुटुंबात आणि चौकात पहिले आपल्या हृदयात पाहिजे. आणि जो भाव आहे, कारण सत्य, मर्यादा, प्रेम एवढं सोपं नाहीये. इमान उभा करणं हे एवढं सोपं काम नाही. बाबाला जमलं, बाबांनी ते जमवलं. बाबांनी जे वचन दिलं त्याला पाळलं. जगातलं कठीण काम ना. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सध्या संपूर्ण जग हा बेमानीवर आधारित आहे. कशावर आधारित आहे? बेमानी. ज्याच्याकडे जेवढी जास्त बेमानी तो तेवढ्या जास्त उड्या मारू शकते. अरे काय मारू शकते? तो उड्या मारू शकते, उड्या मारू शकते. बेमानी आधार आहे. कुठल्याही क्षेत्रात घ्या, बेमानी आधार आहे. सत्य. आणि इकडे बाबा म्हणते माझ्या मार्गाचा आधार कोण आहे? इमान आहे, सत्य आहे. आणि जग म्हणते, म्हणून बाबांनी लोकशाही बद्दल बोलले, लोकशाही बद्दल बोलले. बाबासाहेब आंबेडकर रडले जेव्हा लोकतंत्र आणि लोकशाही जेव्हा निर्माण केली. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की त्या लोकसभेत आणि राज्यसभेत जर चांगल्या भावनेचे, चांगल्या विचाराचे जर लोक गेले नाही तर संविधान खतरे में आएगा, लोकशाही खतरे में आएगी. बाबानी लोकशाही बद्दल म्हटलं लोकशाही बेमानी के लिए आई है. बोले लोगों को संगदिल बनाओ, हरामखोर मत बनाओ. बेईमान आदमी हरामखोर बनाएगा ही बनाएगा. वो अपना दिमाग लगाएगा लगाया, श्याम दान दंड भेद काड़ी करेगा ही करेगा, क्योंकि उसको सेवक नहीं बनना है. क्या बनना है? सेवक का आधार ईमान. और बेईमान का जो जिसको सेवक नहीं बनना है उसका आधार तो बेईमानी रहेगी. क्यों? क्योंकि वो सेवक बनेगा तो बेकारण कोई कारण नहीं चाहिए. भाई मैं मार्गदर्शक हूँ, वाह 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 वाह, तो मुझे लोग जानते हैं. बोले कि नहीं? मैं अध्यक्ष हूँ तो लोग मुझे जानते हैं. मैं संचालक हूँ तो लोग जानते हैं. मैं कार्य करता हूँ ना मंडल का, तो मुझे लोग जानते हैं. ये पहचान अगर आपकी है तो समझ जाना वो अपनी पहचान नहीं है, वो मार्गदर्शक पद की पहचान है, वो अध्यक्ष पद की पहचान है, वो सेवक की पहचान नहीं है. बिना कारण आपका बोलना, आपका चलना, आपका हृदय से ये भाव आगे वाले को प्रतीत हो जाए कि मेरी आत्मा तृप्त हो गई है ना, मिलने से, बोलने से, चलने से.
और इसी का ध्येय है हमारा। यही ध्येय है मानव धर्म का। मानव धर्म का ध्येय मार्गदर्शक बनना नहीं है। ये सब मार्गदर्शक को जब पता चलेगा ना, तो जैसे भी पार्टी में बहिष्कार कर दिया, बराबर नहीं, वो कभी भगवान के कार्य पे बहिष्कार नहीं करेंगे, कभी नहीं कर सकते, कभी नहीं कर सकते। इस मार्ग का ध्येय मार्गदर्शक बनना नहीं है, ना अध्यक्ष बनना है, ना संचालक बनना है। क्या है बताओ, क्या है? हेलो, क्या है? क्या है? इधर लोगों ने क्या अपना मंडल का ध्येय, मानव मंदिर सजाना, मानव मंदिर सजाना, ये हमारा बाबा जुमदे जी का ध्येय था। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल का ध्येय है, मानव मंदिर सजाना। ये जिंदा इंसान डेकोरेट करना है, इसको डेकोरेट करना है, बराबर नहीं, इसको डेकोरेट करना है। क्योंकि बाबा बोलते थे कि जीवन बोले आनंद के लिए हुआ है, आनंद की प्राप्ति के लिए हुआ है। सुख दुख तो चलता रहेगा, सुख और दुख में फर्क है और आनंद में फर्क है। समझ में आया? फर्क है क्या? नहीं फर्क है कि बोले एक ही है। सुख और दुख के बाहर है, बाहर से आते हैं, बाहर से आते हैं ना सुख दुख। किससे आते हैं? दुख कौन देता है आपको? आपके नजदीक के लोग ही देते होंगे। सबसे ज्यादा परेशान कौन किससे होगा? अपने बेटे से, या तो पति से, या तो बाजू वाले से, बोलने वाले से। बोलेंगे आप मेरे नागपुर वालों से आप परेशान है क्या? मुरवाड़ी के लोग किससे परेशान होंगे आप ज्यादा? अपने पति से, या तो अपने बीबी से, अपने बच्चे से, रिश्तेदार नहीं तो मोहल्ले वाला, बराबर नहीं? लेकिन यही परेशानी है ना, ठीक है। अच्छा, खुश किससे है? खुश नागपुर वाले से क्या? आप खुश होंगे अपने बीबी से, अपने पति से, नहीं तो अपने बच्चे से, नहीं तो बाजू वाले से, बराबर ना? नागपुर वाले से होंगे क्या? इसका मतलब क्या है कि आपका सुख और दुख कहां छिपा है? मोहल्ले वाले पे, पति के ऊपर, पत्नी से, बराबर है? आनंद कहां है? आनंद आत्मा से स्फुरित होता। आत्मा का सोर्स आनंद है, आनंद का सोर्स आत्मा है। आत्मा से जो आता है, और आत्मा कब प्रफुल्लित होता है, कब आनंदित होता है? तब बाबा ने बताया कि जब सेवक मेरे नाम से मर जाता है, उसका आत्मा शुद्ध हो जाता है। और जब सेवक सत्य मर्यादा प्रेम से चलता है, जीवन में अनुभव करता अपने पल पल को, एक दिन नहीं चलना है, पल पल, तब वो आनंद स्फुरित होता है, आत्मा से आनंद। फिर सुख दुख क्या? सुख दिख तो खिलौना है, पानी का बुलबुला है। सुख और सपना ये बुलबुला है, सुख सपना, दुख बुलबुला, दोनों मेहमान है, मेहमान है, मेहमान है। और मेहमान को मेहमान की तरह रखना है, बरोबर की नाही? पण पत्नी असा राग येते तिले, नवऱ्याला म्हणते पायतून ती अशी जिरवतो म्हणते, आता ना मी 2 दिवस बोलतच नाही म्हणते। आणि नवरा काय म्हणते मग, तू नाही बोलत ना, असं झोळपून काढीन ना म्हणते तुला। झाले दोघे खाली झाले, बरोबर नाही? पण अजून 2 दिवसांनी यांचं पट्ट गमत होतील का? किती खोटा आहे ते, हे राहू नाही शकत मग 2 दिवसानं काही ना काही तालमाल करते ना, तर पोरगा मदत देत नाही तर पोरगी मदत देते, आहे की नाही मम्मी पप्पाच्या? आणि नाही आली तर मग तुम्हाला वाट लागेल 4 दिवसात, कारण तुम्ही 2 चक्की आहेत। तुम्ही किती म्हणता सर माझ्या घरी कपडे बदलवत असेल ना, माझ्या बायकोशिवाय कपडेच नाही बदलत, मी कन्फ्युज होऊन जातो, हा घालायचा हा घालायचा। गावातला पोरगा की कॉम्बिनेशन समजतच नाही, याच्यावर कोणता घालायचं आणि याच्यावर कोणतं घालायचं। आपण पॅन्टवर राहते, हे शर्टिंग माहीतच नव्हती, हे कपडा खालीच जात होता, पॅन्टे घालायची गरज नव्हती, कपडे लंबे, कुठं पण समजणारे आता, बरोबर की नाही? माझं गाव इथं जवळच आहे, कैलासजी कडव हे माझे भाऊजी आहेत, पालोरा माझं गाव आहे। परिस्थिती बघा, सुख आणि दुःख। आणि म्हणून माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की सुख आणि दुःख आणि हा जो मार्ग आहे आनंदासाठी आहे, आनंदासाठी। गुहिरीले बनू नका, झगडा झाला 5 मिनिटात कहाणी बदलली पाहिजे। एकदम पतीजवळ तुम्ही जा, तुम्ही झुका, नाही तर तो झुका, कोणीतरी एकाला झुकता आलं पाहिजे। जर झुकला त्याला हा मार्ग जमला, त्याचं कामच जमते, ठीक आहे? झगडा झालाच पाहिजे, पण पती पत्नी हे जे चाका आहेत, हा संसार आहे। आणि म्हणून 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम आपण सर्वांनी याचं पालन करावं। आणि बाकी ही अफाट कृपा आहे तुमच्या आमच्या जीवनात आहे, आणि हा नवीन वर्ष आहे। संकल्प करा, काय संकल्प करायचे? विद्यार्थी झगडा करायसाठी संकल्प करा, ते बघा झगडा करा म्हणतात, आलं का लक्षात? आणि या नवीन वर्षात एक संकल्प करायचा आहे
कारण या मार्गात आशीर्वाद देतात, मी शुभेच्छाही दिलो, काही तुमच्या जीवनात काही बदल नाही होणार आहे की नाही, बरोबर की नाही ना. माझ्या तुमच्या शुभेच्छेमुळे माझ्या जीवनात होणार नाही, कारण भगवान आहे. तुम्ही त्याला आपला बनवा. मी तुमच्या नाही झालो तरी चालते, तुम्ही माझे नाही झाले तरी चालते, भगवान तुमच्या माझा भगवान झाला पाहिजे. कारण तो परमात्मा होता म्हणून तुमची माझी ओळख झाली का नाही झाली. बाबा नसते झाले असते का. हे गजरे साहेब कुठे त्या जंगलात राहते तिकडे आदिवासी एरियात, आणि माझ्या गाव इकडे झाडीपट्टीत, आणि मी कुठे नागपुरात, आणि कळंबे भाऊ पारडी, कुठले कुठं आलं का लक्षात. तुम्ही कुठं ना मी कुठं, ही ओळखी त्या परमात्म्याने आपल्याला दिली, इस्ते झाली त्यांनी बांधून दिली. आणि म्हणून आज आपल्याला सर्वांना तो संकल्प करायचा आहे. काय संकल्प करायचा आहे की परमेश्वरा, हे परमेश्वरा, माझ्या जीवनात ह्या 12 महिन्यामध्ये प्रत्येक कर्म करताना, प्रत्येक मग चालतात तुम्ही तेही कर्म झालं, विचार करता तेही कर्म झालं, बोलतानी सुद्धा नाही तर माणूस असं म्हणते मी आज असा बोलतो जी म्हणते माईक मध्ये म्हणते त्याचा जसा चिमटा घेतो ना म्हणते लागतं तो धांडे तर बोलत ना असा म्हणते असा बोलतो तो खूप शायना समजते ना आपल्याला. मला माया पुऱ्या गोट्यात जी म्हणते त्याच्या मायाकडे असा बोललो का तर खतमच करतो म्हणते त्याला नाही. भगवान खाली तो खाली, अरे माणसाला समोर ठेवून नाही बोलायचे आपल्याला की नाही, तो भगवान आहे. म्हणून आज संकल्प करायचा आपल्याला परमेश्वराला समोर ठेवून बोला, चाला, वागा, कर्म करा. ते कर्म आहे अकर्ता कर्म, याच नाव आहे मर्यादी भगवत नामपर. मर्यादी भगवत नामपर पाठांतर करण्यासाठी नाही, नाहीतर रात्र झाली या लोक जेवण करायच्या, भूक लागली चला प्रार्थना करू, झालं का स्वयंपाक याच्यासाठी नाही लक्षात. अरे भाऊ ते जगण्यासाठी आहे मर्यादे भगवत नामपर, अकर्ता बनण्यासाठी आहे पूर्ण अधिकार. झोपता तेव्हाही भगवान, उठतात तेव्हाही भगवान. आणि एखाद्याचा विरोधही करायचा असेल ना तर परमेश्वराला समोर ठेवून तुम्हाला ते चिपकणं. जसं कळंबे भाऊ बोलले, उद्देश एकच आहे त्यांचा. काय उद्देश आहे त्यांचा की बाबांनी काय सांगितलं, बाबाचा मंडळ कसा पाहिजे आहे की नाही. कारण मेळीच्यात बैल गडबड असेल तर त्याच्या आजूबाजूला तसेच घुमतील, ते तो असा तर तो असा नाही घुमतील एकामेकात. आपण घुमतल्या गेलो सारे सेवक आता, हो ना, तो इकडे तो तिकडे तो तिकडे ओढते. आणि तो साधा सेवक काय म्हणते, म्हणून एक जो दिल्लीचा सेवक होता, मी त्याला सांगितलंच नाही घटना इथे एवढे तुकडे आहेत म्हणून, त्याला मी विनंती प्रार्थना फोटो मध्ये मोबाईल मध्ये काढलं आणि त्याला पाठवून दिलं. आणि त्याच्या मुलाचा ब्लड कॅन्सर बरा झाला. तो त्यानेच केलं, त्यांनीच लावलं, त्यांनीच केलं. मोठी घटना मी सांगणार नाही, वेळ भरपूर झाला, पण नंतर जेव्हा कधी योग आला तर ते सांगता येईल. 28 तारीख आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी मला बोलवलं तर आपण सर्वांना हा नवीन वर्ष सुखाचा समृद्धीचा जावो. आणि याच ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. सर्वांना नमस्कार.